मोदी आले, त्यांनी माफी मागितली, अजित पवारांनी माफी मागितली, मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. आता म्हणजे अशी एक चर्चा की आता झालं, माफी मागितली, सरकारने चूक कबूल केली एक प्रकारे, तर हा मुद्दा उद्या त्याच्यावर तुम्ही राजकारण करताय मुद्द्याचं, विरोधी पक्ष उद्या तुम्ही मोर्चाही काढणार त्या मुद्द्यावरती, तर आता हा राजकीय मुद्दा झाला असं अनेकांचं म्हणणं आहे. पण काय असं की हा मुद्दा जर महाराष्ट्रात झाला तर राजकीय पक्षांनी काय मौन पाळून बसायचं का? हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा आहे का नाही? आणि तुम्ही जी यादी वाचली, पहिल्यांदा आशिष शेलार यांनी माफी मागितली. ते कोण आहेत? ते मंत्रालयामध्ये सरकारमध्ये कोणी आहेत का? ते नाहीत. मग अजित पवारांनी माफी मागितली आणि असं म्हणतात की ते आंदोलन केलं किंवा प्रायश्चित केलं, माहीत नाही. आंदोलन केलं तर कोणाविरुद्ध केलं? तर मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध केलं. त्यानंतर मग मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आमची जबाबदारी आणि नेव्हीची जबाबदारी आहे. आता या मालिकेमध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं नाही तर तो वेगळा विषय आहे. मग नंतर प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली. मला वाटतं की प्रश्न असा आहे की या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार झाला का? जो शिल्पकार होता तो कोणाच्या तरी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा कल्याणचा माणूस होता का? 24 वर्षाचा तो शिल्पकार होता, त्याने एकही मोठा पुतळा केला नव्हता. त्यांनी सांगितलं की ह्याला 3 वर्ष लागतील करायला, तुम्ही 6 महिन्यात करा, कारण मोदींना या पुतळ्याचं अनावरण करायचं, हे दबाव तुम्ही टाकला का? हे सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत. यामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल तर सगळ्या मंत्रिमंडळाचा राजीनामा घेतला पाहिजे. नुसत्याच एकाचा काय घेऊन चालत आहे? आणि तुम्ही जर खरंच नेव्हीची जबाबदारी असेल तर नेव्हीचा पॉलिटिकल बॉस राजनाथ सिंग आहेत. एखाद्या नेव्हीच्या कॅप्टनला किंवा नेव्हीच्या लेफ्टनंटवर तुम्ही शिकवू नका ते. आणि भारतीय सैन्याचं मनोधैर्य खच्चीकरण करू नका. याची जबाबदारी कोणीतरी स्वीकारावी लागेल. राजनाथ सिंगबद्दल काय, तुम्ही त्यांच्याबद्दल काय मागणं? त्यांचे ते संरक्षण मंत्री आहेत. नेव्हीची जबाबदारी असेल तर शेवटी पॉलिटिकल बॉस कोण आहे? राजनाथ सिंग आणि दुसरे नरेंद्र मोदी. राजनाथ सिंगांच्या राजीनाम्याची मागणी करता? नाही, आम्ही ह्याची जर मुख्यमंत्री जर त्यांना विश्वास असेल की नेव्हीची जबाबदारी आहे तर नेव्हीचा प्रमुख कोण आहे? डिफेन्स मिनिस्टर. पॉलिटिकल हेड कोण आहे? तुम्ही अधिकाऱ्यांना नका दोषी धरू. शेवटी ही पॉलिटिकल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आज राजनाथ सिंग, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे जनतेला जबाबदार आहेत. या प्रकारामध्ये दुसरं एक झालं तिथे, म्हणजे एकीकडे हे प्रकरण सुरू असताना तिथे फार म्हणजे राज्यकारण तुम्ही म्हणतात की विरोधकांनी गप्प बसायचं नाही, पण तिथे आमने-सामने पक्ष आले. तिथे खूप मोठं आम्हाला कोकणाच्या भाषेत राडा बघायला मिळाला. आदित्य ठाकरे तिथे जातात, त्यांना तिथे विरोध केला जातो. त्यामुळे एक वेगळं अजून परसेप्शन तयार होतं या मुद्द्यावर. तुम्ही म्हणतात की ठीक आहे, राजकीय पक्ष म्हणून तुम्ही मौन धारणं अपेक्षित नाही, तुम्ही तो विषय घ्यालच, पण ज्या प्रकारचं त्याला एक अगली पॉलिटिक्स म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं. तुम्ही अगली पॉलिटिक्सचा विषय काढला, बरोबर आहे. आदित्य ठाकरे हे एका मोठ्या राजकीय पक्षाचे नेते आहेत. बरं. त्यांनी जर त्या घटनास्थळी देऊन लोकांचं सांत्वन करायचा प्रयत्न केला, खरी घटना काय घडली, तर त्यांनी ते करायचं नाही. आणि तिथे गेले असताना राडा कोणी केला? जी माणसं तुम्ही राडा करण्याकरताच त्यांना जर राजकीय महत्त्व देऊन बसवलेलं आहे, त्या माणसाचं कामच आहे राडा करायचं, तेच माणसं करतात. आज तिथं शांततेनं ते त्या घटनास्थळी गेले, आपल्या कार्यकर्त्यांच्याकडून माहिती घेतली, त्यामध्ये काय चूक आहे? काँग्रेसचे बंटी पाटील गेले होते, सतेज पाटील गेले होते, आणखी काही लोक गेले होते. म्हणजे राजकीय पक्षांनी तिथं जायचं नाही, एवढी मोठी दुर्घटना घडलेली आहे. मराठी माणसाच्या अस्मितेला तुम्ही धक्का लावलेला आहे भ्रष्टाचार करून. कोणीच जबाबदारी घेणार नाही. कोण तुमचं म्हणणं मग आता या सगळ्या परिस्थितीमध्ये कोण या सगळ्या प्रसंगात? आता हे बघा, ह्याची खरी माहिती कधीच बाहेर येणार नाही. तुम्हाला सरकार कधी देणारच नाही माहिती. RTIमध्ये मिळणार नाही, कोणी काही, सगळी तेरीबी चूप मेरीबी चूप चालणार आहे. ही सरकारची जबाबदारी आहे. लोकांना न्याय झाले दिसलं पाहिजे, लोकांना शासन झाले दिसलं पाहिजे. आज शिवछत्रपतींच्या पुतळ्याबद्दल आपण बोलतोय. शिवछत्रपतींचे राजवट पाठ पाहिलेली आहे. एखाद्याने जर प्रमाद केला तर त्याचे काय त्याला शिक्षा देत असत महाराज. तुम्ही सगळ्यांचे हे दडपताय सगळं प्रकरण. बदलापूरला हेच झालं, तिथं कदाचित तेवढा वाद झाला नसता, पण तुम्ही काही राजकीयदृष्ट्या जे जवळीक असलेल्या लोकांना वाचवायचा प्रयत्न केला. त्या मुलींची आई FIR दाखल करायला गेली होती, ती गरोदर आई होती, त्याला तुम्ही 10-12 तास FIR घेतला नाही. कोणाचा तरी राजकीय आशीर्वाद होता म्हणून लोक चिडले. असं म्हटलं गेलं बदलापूरच्या केसमध्ये हे राजकीय हेतूने प्रेरित जे आंदोलन झाल्यानंतर घटना झाली, तुम्ही त्याचा उल्लेख केला. तुम्ही तर म्हणालो तर राजकीय हेतूने काहीतरी तिथं बलात्काराचा प्रकार झाला, असं नका म्हणू. राजकीयात काही संबंध नाही. ही घटना घडली, अत्यंत निंदनीय घटना आहे. महाराष्ट्राला आणि मानवतेला काळीमा लावणारी घटना आहे आणि त्याबद्दल विरोधकांनी गप्प बसायचं.
तिथल्या लोकांनी गप्प बसायचं, तिथल्या लोकांनी बाहेरची लोक आली आंदोलन असं केलं. मुख्यमंत्री स्वतः म्हणाले, बाहेरची लोक आली त्याच्यामध्ये मग आंदोलनामध्ये, तिथं आंदोलन हे बाहेरच्या लोकांनी केलं. तिथं रेल्वे स्टेशनवर जे लोक गेले ते बाहेरचे लोक होते. असं मुख्यमंत्री म्हणतात. आता मुख्यमंत्री मग तुम्ही सांगा, रिपोर्ट द्या सगळा. पण आता चीड की फक्त मग तिथल्या लोकांना आली पाहिजे का? महाराष्ट्रातल्या बाकी कोणाला चीड येऊ नये या प्रकाराबद्दल?